तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ. मी आत्ता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्या सोबत येते, दोघे राहू. पण मला सोडून जाऊ नकोस. आत्महत्या करणाऱ्या मुलाकडं व्याकुळ आई अशी आर्त हाक देत त्याला कठड्यावरून अलीकडे येण्यासाठी विनवत होती. वडिलांसोबतच्या मतभेदातून स्वप्नच अपूर्ण राहत असल्याचा राग करून घेतलेल्या गैरसमजातून कुणालनं टोकाचं पाऊल उचललं आणि त्याच्या पाठोपाठ काही क्षणात संपूर्ण कुटुंबच 150 ते 200 फूट दरीत गेलं. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं मुलांची बदलणारी मानसिकता आणि संपत चाललेल्या सहनशीलतेचा गंभीर मुद्दा पुन्हा अधोरेखित झालाय. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मूळ अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील असलेले चांदगुडे कुटुंब 18 वर्षांपासून शहरात वास्तव्यास होते. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कुणालनं नुकताच 11वीत प्रवेश घेतला होता. 10वीच्या परीक्षेत त्याला 92% गुण मिळवले होते. काही दिवसांपासून वडिलांसोबत त्याचं वाद होत होते. वडील खर्चाला पैसे देत नसल्याची आणि मोबाईलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात होती. पोलीस, स्थानिक आणि आई त्याला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होती. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जीवाच्या आकंतानं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी आत्ताच मंगळसूत्र काढून टाकते, तुझ्या वडिलांना देखील सोडून देते आणि तुझ्यासोबत येते, अशी आर्त विनवणी करत होती. आईनं मंगळसूत्र काढून फेकलं. कुणालनं त्याच्याकडील आयफोन, हातातील घड्याळ, घड्यातील चांदीची साखळी काढून फेकली. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही ग, असं म्हणत राहिला. कुणालनं वडील मुरलीधर यांना 3 बहिणी आहेत. 5 महिन्यांपूर्वी एका भाच्याच्या लग्नात काही कारणामुळं त्यांना सहभागी होता आलं नाही. परिणामी त्यांची बहिणीशी भेट झालीच नाही. काही दिवसांपूर्वी त्यांची एक बहीण आणि भाच्याला भेटण्याची चर्चाही झाली होती. मात्र शुक्रवारी एकुलत्या एक भावाच्या मृत्यूनंतर घाटीत बहिणीला आक्रोश अनावर झाला. दादा, 10 दिवसांवर आलेल्या पौर्णिमाला राखीसाठी कोणाला कॉल करू रे, या बहिणीच्या आकांतानं उपस्थितांचंही डोळे पाणावले. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची लाईव्हसाठी गर्दी जमली होती. एका बाजूला पोलीस, मित्र आणि ग्रामस्थ कुणालचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते, तर दुसरीकडे अनेक जण या घटनेचे सोशल मीडियावर लाईव्ह करत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितलं. चांदवडे कुटुंब देवळाई परिसर सोडून 4 महिन्यांपूर्वी झालटा फाटा परिसरात एक दंतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. तेथील नागरिकांची त्यांचा फारसा संपर्क नव्हता. तिघांचाही पाळीव कुत्र्यात जीव होता. तिघांच्या मृत्यूनंतर घरी एकटाच असलेला हा कुत्रा कुटुंबाची वाट पाहत राहिला. ते तिघे कधीही परतणार नाहीत त्याची त्या मुक्या जीवाला जाणीवही नव्हती. घराच्या खिडकीतून रस्त्याकडे नजर लावून बसलेल्या या कुत्र्याला पाहून स्थानिकांचं देखील मन हेलावून गेलं. गतवर्षीही कुणाल खवड्या डोंगरावर, पोलिसांच्या सूत्रानुसार, माहितीनुसार कुणाल गेल्या वर्षी याच डोंगरावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आला होता. MIDC वाळूज आणि चिकलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढत त्याला सुरक्षितपणे खाली उतरलं होतं. मात्र वर्षभरानंतर त्याने पुन्हा हाच डोंगर गाठला. कुणाल घरातून डोंगरापर्यंत कोणासोबतही आला होता का, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाहीये. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.